नमस्कार, मी साक्षी. टॉप न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पिंपरी चिंचवड शहराच्या हद्दीतील नेरे दत्तवाडी येथे उसाच्या शेतामध्ये बिबट्याचं पिल्लू आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली असून याबाबत शेतकऱ्यांनी तातडीने वन विभागाला कळवलंय. सकाळी 8:30च्या सुमारास शांताराम बबन जाधव यांच्या शेतात ऊस तोडणी चालू असताना हे बिबट्याचं पिल्लू आढळून आलं. मागील अनेक वर्षांपासून नेरे दत्तवाडी परिसरामध्ये बिबट्याचा अधिवास आढळून आला असून त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांसह परिसरात दहशत पसरली. तसंच बिबट्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी सुद्धा इथल्या ग्रामस्थांनी केली आहे. आमच्या नेऱ्यामध्ये ऊस कामगार सकाळी ऊस तोडताना ऊसाच्या फडामध्ये साधारण 8 ते 8:30 या दरम्यान आमचे बंधू शांताराम बबन जाधव यांच्या ऊस शेतामध्ये सकाळी त्यांना बिबट्याचं पिल्लू आढळलं. ते पिल्लू दिसल्यानंतर आम्ही वन खात्याच्या लोकांना फोन केलाय. इथून मागं पण वन खात्याच्या लोकांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे. इथून मागं पण 2 ते 3 वेळा त्या शेतांमध्ये बिबट्याची पिल्लं आढळलेली आहेत. ती पिल्लं आढळल्यानंतर आम्ही वन खात्याच्या लोकांना लगेच फोन करून सांगितलं, पण त्यांनी इथून मागच्या काळामध्ये पण चांगलं सहकार्य केलंय. पण इथून पुढे पण त्यांनी चांगलं सहकार्य करून आमच्यासाठी सेफ्टीसाठी काहीतरी चांगलं गोष्टी करावा अशी त्यांना मी विनंती करतो. आणि इथून पुढे त्यांचे सहकार्य असंच आम्हाला लाभावं अशी त्यांना विनंती करतो. तर काय कामच करण्याची काय अपेक्षा? निवडणुकीपुरती सगळीच आश्वासनं देतात, पण प्रत्यक्षात फारसं काही घडतंय असं वाटत नाही. तेच आमच्याकडे येतात मागायला 5 वर्षातून एकदा. हे आम्हाला काय देणार आहे? आता या निवडणुकीला आम्ही विचार केलेला आहे, कुणाला निवडून द्यायचं किंवा कुणाला नाही निवडून द्यायचं. इलेक्शन आले की रस्त्यांची कामं चालू करतात, एरवी काहीही दिसत नाही. असं ते परिस्थिती आता ते निसर्गावर आहे. Come on guys, hurry up. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.